सर्व काळ देई प्रेम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ देई प्रेम, देई मज प्रेम सर्व काळ देई प्रेम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे.
कैलासवासी गंगा भागीरथी सीताबाई नरहरी वाजे या आईला आपल्यातून जाऊन आज पहिलं श्राद्ध 1 वर्ष झालेलं आहे आणि त्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जे काही कीर्तन सेवा आयोजित केली त्याचा संपूर्ण माझे परिवार असेल आणि आईच्या कष्टामध्ये त्यांचे चिरंजीव ज्यांनी मला बहीण मानले असे आमच्या आदरणीय पोपटांना वाजे बाळासाहेब भाऊ वाजे त्यांच्या मुली असतील मुलं असतील बाकीच्यांच्या नावानंतर घेते त्यांचा संपूर्ण हा सगळा परिवार आणि सगळ्या परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेलेली आहे त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पराई विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करते। मस्तक आहे पायामध्ये वारकरी महाराजांचा 5 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा तसं पाहिलं तर हा अभंग माझ्या संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ या प्रकरणातला आहे। त्याच्यामुळे इथं बसलेला असा एकही वारकरी नाही माळकरी नाही का त्याच्या अभंग तोंडपाठ नाही आणि नसला तोंडपाठ तरी कमीत कमी कानपाठ तरी म्हणजे कानानं ऐकलेला असा सर्वांच्या परिचयाचा गुण असा अभंग शैविकताने वडावेला माझे संत एकनाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला एक उपदेश करतात आणि उपदेश करून नाथ बाबा म्हणतात बाबा नो आपण हा देह घेऊन या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो। आता आजचं जे काही कीर्तन आहे जे गेले त्या आईच्या आत्म्याला शांती मिळवून देणार आहे त्यांना ईश्वर चरणी जागा मिळवून देणारच आहे पण उरलेल्या लोकांनी इथून पुढचं आपलं आयुष्य कसं घालवावं याचा उपदेश करणारा म्हणजे हा नाथ बाबांचा अभंग। तर या अभंगाद्वारे नाथ बाबा म्हणतात देह घेऊन या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो। इथे जन्माला आल्यानंतर या देहानं आपल्याला हा दुःखरूपी संसारच करायचा नाही तर या देहाने आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करायचे ते म्हणजे कुठलं आवडीने भावे हरिनाम घेसी हरिनाम भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुम्हाला मला करायचं आणि ते करत असताना वरवर करायचं नाही तर नाथ बाबा म्हणतात अतिशय आवडीने करायचे। म्हणून कीर्तनकार नेहमी कीर्तन सांगत असतात बाबांना बसल्या बसल्या टाळ्या वाजवा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा एखादं प्रमाण येत असेल तर मध्ये म्हणत चला का संत महात्मे आपल्याला विनंती करतात पण नामचिंतन करताना आवडीनं केलं पाहिजे नाहीतर कीर्तनकार म्हणतायत म्हणून टाळ्या वाजवायच्या आणि कीर्तनकार तोंडाकडे बघताय म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं त्याबरोबर नामचिंतनाला किंमत नाही। तुम्हाला नामचिंतन करायचंय अंतरात्म्यातून करा अंतरात्म्यातून केलेलं चिंतन हे माझ्या भगवान परमात्म्याच्या जवळ जाऊन पोहोचत असतो। कारण का जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आवड असते बघा महिला मंडळ पुरुष मंडळ प्रत्येकाला एक ना एक भाजी तरी आता एवढ्या भाज्या आपल्या आहेत तर त्याच्यातली एखादी तरी भाजी माणसाला आवडत असते का नाही। एक दिवस त्याच्या आवडीची भाजी जर एखाद्या माणसाच्या आवडीची भाजी केली तो म्हणतो अरे वा आज माझ्या आवडीची भाजी केली। आता आवडीची भाजी केली म्हटल्यानंतर त्या दिवशी तो काय करतो एक भाकर खाण्याच्या ऐवजी अर्धीच भाकर खातो की नाही भाजी आवडते म्हणून काही चुकलं मग किती खाता आवडती म्हणून 1च्या जागी 2 खाता ना सगळे गो म्हटले आवडती म्हणून 1च्या ऐवजी 2 भाकरी खातो आपण म्हणतो भाजी खूप छान झाली अजून थोडी द्या म्हणजे आपण ती चवीने पोट भरीपर्यंत खातो चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडली म्हणून संत महात्मे म्हणतात की जसं भाजी आवडली म्हणून आपण ती चवीने खातो तसं भगवान परमात्म्याचं चिंतन सुद्धा अतिशय आवडीने केलं पाहिजे। म्हणून
ते माझ्या देवाला प्राणापेक्षाही प्रिय आहे. तरी प्राणाहुनी परवते मज आवडती निरुते ते भक्ती चरित्राते प्रशंसती. जे रात्रंदिवस त्याचं गुणगान करतात ते भक्त देवाला आवडतं. अजून काय आवडतं? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे, असे भक्त माझ्या भगवान परमात्म्याला मनापासून आवडतात. म्हणून आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे, आपल्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा असला पाहिजे. पुरुष लोकांनी लक्षात घ्या, पुरुषांचं कपाळ हे कधीच रिकामं नसावं, कधीच रिकामं नसावं. काहीतरी गोपी चंदनाचा टिळा कसला तरी टिळा तुमच्या कपाळाला लावा. कारण का? त्याच्या पाठीमागचं ऐका की आपलं नशीब कुठं असतं? आपल्या कपाळावर. येणाऱ्या माणसाची नजर कुठे जाते? डायरेक्ट आपल्या कपाळावर. पण आपल्या कपाळावर जर गोपी चंदनाचा टिळा जर असेल तर आपली नजर कुठे जाईल? त्याच्या टिळ्यावर जाईल, त्याच्या नशिबावर जाईल का? आणि म्हणून इथून पुढे लक्षात घ्या, उठल्याबरोबर कपाळ पुरुष माणसाचं मोकळं नसावं. स्त्रियांचं नसतंच, काही काही ठिकाणी असतात, पण स्त्रियांचं किंवा पुरुषाचं कपाळ हे मोकळं नसावं. मग कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावायचा आहे. तुम्ही सांगा, कपाळाला टिळा आम्ही लावू पण त्याचा फायदा काय? आज हे बाबा किती गोपी चंदनाचे टिळे लावले, म्हणजे असं काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. मग आता तुम्ही सांगा, आम्ही गोपी चंदनाचा टिळा उद्यापासून लावू पण त्याचा फायदा काय? कारण आताच्या काळामध्ये लोक फायद्याशिवाय काही करत नाही. त्याचा फायदा पण तुम्हाला सांगते का, जेणेकरून तुम्ही उद्यापासून कपाळाला गंध लावणार. बघा, एका गावात असंच एक महाराजांचं प्रवचन चालू होतं. महाराज प्रवचनामध्ये सांगत होते, माणसाने जीवनामध्ये बदल केला पाहिजे, गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावला पाहिजे. पण हे करत असताना माणसानं कधी कुणाचं वाईट करायचं नाही, दुसऱ्याच्या वाईटावर राहायचं नाही, कधी खोटं बोलायचं नाही. प्रवचन संपलं आणि दुकानदार त्या महाराजांच्या जवळ गेले. सांगितलं, महाराज तुमचं प्रवचन ऐकून माझ्या जीवनात बदल झाला. मला आत्ताच्या आत्ता तुमच्या हातून माळ घालायची. पण महाराज खरं सांगतो, तुम्ही म्हटली माळ घातली की खोटं बोलता येणार नाही. माझा आहे म्हटले किराणा दुकानाचा धंदा, जर खोटं जर बोललो नाही, खोटं काही केल्याने मला नफा होणार कसा? महाराज म्हटले नको घालू माळ, गंध लावू शकतो का? त्यानं सांगितलं, महाराज गावामध्ये माझं एकच दुकान आहे, एवढी गर्दी असते, मला गंध लावायला सुद्धा वेळ नाही. महाराज म्हटले तू कुणाचा गंध तरी बघू शकतो का? त्याने सांगितलं, आमच्या समोर म्हटले एक वारकरी कुंभार राहतात, ते रोज सकाळी असा मोठा चंदनाचा टिळा कपाळाला लावतात. सकाळी दुकानामध्ये गेलो तर मला पहिलं दर्शन त्या वारकऱ्याचंच होतं. महाराज म्हटले ठीक आहे, उद्यापासून तो काय करायचं? तुझा नित्यनेम पहिलं त्या वारकऱ्याचा काय बघायचा? गंध बघायचा. त्याचा नित्यनेम झाला, तो दुकानामध्ये आला की त्याला ते कुंभारदादा मडके घडवायचे, ते समोरच दिसायचे, ते वारकरी समोर दिसायचे. आता एक दिवस 1-2 महिन्यानंतर ते कुंभारदादा सकाळी सकाळी लवकर मातीला निघून गेले. आता हा उठला आणि उठल्यानंतर दुकानामध्ये आला, बघतो तर काही कुंभारदादा नव्हते. रोजचा नित्यनेम होता, नियम मोडू द्यायचा नाही म्हणून त्या कुंभाराला शोधण्याकरता अगदी त्याच्या शेतामध्ये गेले. तो दुकानदार त्याच्या शेतामध्ये गेला. त्या दिवशी कुंभारदादा माती खणत होते. आता माती खोदता खोदता असा खूप मोठा खड्डा झाला होता आणि त्या दिवशी त्या कुंभारदादाला माती खोदताना असा एक मोठा धनाचा हंडा सापडला. त्याच्यामध्ये हंडा भरून सोन्याच्या मोहरा होत्या. आता कुंभारदादा ते वारकरी आश्चर्याने तो धनाचा हंडा बघत होते आणि तेवढ्यात तो दुकानदार तिथे जाऊन पोहोचला. त्याला काय बघायचा होता? त्याचा गंध बघायचा होता. आता तो दुकानदार तिथे गेला आणि गेल्याबरोबर त्यानं खाली वाकून असा त्याचा काय बघितला? गंध बघितला. त्याला इतका आनंद वाटला की अरे माझा नित्यनियम पूर्ण झाला. त्यानं खाली वाकून गंध बघितला आणि पळतच सुटला. तो म्हणायचा पाहिला पाहिला पाहिला. त्या वारकऱ्याला वाटलं यानं 100% धनाचा झेंडा बघितला. हा गावामध्ये सांगणार हे धन सरकार जमा होणार, त्यापेक्षा अर्ध जर त्याला दिलं आणि अर्ध जर मला ठेवलं तर कोणालाच माहिती पडणार नाही. तो दुकानदार पुढे पळत सुटला, पाहिला 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 आणि हा कुंभारदादा वारकरी त्याच्या पाठीमागे, कोणाला सांगू नको आपण दोघं वाटून घेऊ. आता असं करत करत तो दुकानात गेला आणि कुंभार त्याच्या पाठीमागे गेला आणि तो दुकानदार म्हणतो पाहिला पाहिला पाहिला. तो म्हटला आधी कोणाला सांगू नको, आपण दोघं वाटून घेऊ. म्हटला काय? म्हटलं अरे मगाशी जो काही मला धनाचा हंडा माती खोदताना सापडला, गावात कोणालाही सांगू नको, अर्धा धनाचा हंडा तुला आणि अर्धा धनाचा हंडा मला. दृष्टांत संपला. आता याच्यातून मला एकच सांगायचंय, त्यानं फक्त
तुम्ही जर स्वतःच्या कपाळाला गोपीचंदाचा टिळा लावला तर समाधानाचा अंडा कुणाला? बघा सगळे म्हणजे आम्हाला. म्हणून काय, जे माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं म्हणून तुळशी माळाला, गोपीचंदन टिळा, हृदयी कळकळा, वैष्णवांचं जे माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं ते आपण केलं पाहिजे. आता दुसरा प्रकार सांगितलाय भावे. देवाचं चिंतन करायचंय ना, मनापासून करा, भावाने करा, कारण माझ्या भगवान परमात्म्या करता देवादानाने भाव तन समाज, प्रेम कराने भाव तन समाज. तो भाव. तुम्ही देवाला काय देता यापेक्षा किती प्रेमानं देता त्याच्या पाठीमागचं प्रेम हा माझा भगवान परमात्मा बघत असतो. बघा, एखादा सणवार उत्सव जर आला, घरामध्ये आपली आई पुरणपोळीचा स्वयंपाक करते, भुजी भजी कुरड्या वगैरे काढते. एखादा मुलगा मध्येच पुरणच काय खातो, गोळच काय खातो. आई म्हणते बाळा आज सण आहे, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय माणसाने खायचा नाही, आपण उष्ट करायचं नाही. पण ऐका महिला मंडळ, भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही जेव्हा मला देता ना तेव्हा ते उष्ट आहे का, थोडा आहे का याचा मी विचार करत नाही. माझा भक्त मला किती प्रेमानं देतो त्या पाठीमागचा प्रेम हा माझा भगवान परमात्मा बघत असतो. एक उदाहरण म्हणून सांगते. कौरव पांडवांमध्ये खूप भांडणं व्हायची. कशावरून? तर जमिनीवरून. रोज त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची. आता दोन भागांमध्ये जमिनीवरून जर भांडणं होत असतील तर गावातील काही प्रतिष्ठित मंडळी तिथे जातात भांडण मिटवण्याकरता. तसं जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा भांडण मिटवण्याकरता गेले. देवानं सांगितलं हे कौरवांनो, हे पांडवांनो, रोज रोज भांडण करण्यापेक्षा अर्धी अर्धी जमीन वाटून घ्या. कौरवांच्या बाजूचा एक जण उठला, म्हटला देवा आणि जमीनच काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा पांडवांना मिळणार नाही. भगवंत म्हणजे ऐकत नाही, मी निघालो. एक जण म्हणजे देवा जेवायची वेळ आहे, जेवून जा. देवानं सांगितलं मला जेवायला थांबायचं नाही. जिथे तुम्ही माझं ऐकत नाही, जिथे भांडण मिटलं नाही तिथे चहा तरी देवा असं वाटेल का माणसाला? जेवायचं तर दूरच राहिलं. मी निघालो. भगवान परमात्मा निघाले. भूक लागली होती. देवानं आपला रथ वळवला विदुर काकाच्या झोपडीकडे आणि विदुर काकाच्या झोपडीसमोर गेले. आवाज दिला, विदुर काका अहो फार भूक लागली, घरात कोणी आहे का? आवाज दिल्याबरोबर विदुर काका घरात नव्हते. विदुर काकाची पत्नी मात्र घरामध्ये होती. देवाचा आवाज आल्याबरोबर झोपडीच्या बाहेर आली. जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथातून खाली उतरले, तिच्या समोर आले. इतका सुंदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बघितला आणि विदुर काकाची पत्नी पूर्णपणे मोहून गेली. कारण का, दिसायला माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा कसा आहे रंगाने, महिला मंडळ पुरुष मंडळ कसा आहे रंगाने, सावळा नाहीये. कसा आहे? काळा. कसा आहे? आईचाची काळा अनादी बहु काळा. तो दिसायला काळा आहे. आपल्याला जरी काळा म्हणायला कसं तरी वाटतं, पण तो पांडुरंग परमात्मा कसा आहे? दिसायला काळा आहे. पण दिसायला जरी काळा असला तरी त्या पांडुरंग परमात्म्याकरता आपण महिनाभर पायवारी करतो. कोणाकरता? त्याच्याच करता जातो ना का? त्याचा चेहरा दिसला पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे. नाही दर्शन झालं, कमीत कमी त्याच्या भूमीत तरी गेलो पाहिजे. दिसायला जरी काळ आहे, आता त्या देवाकरता आपण 3-3, 4-4 दिवस बागेला लागतो. 4 दिवसानंतर कुठेतरी आपला नंबर आला, आपण देवाच्या जवळ गेलो. आता देव जवळ आला याची चाहूल लागली, आपण काय करतो? त्याचा उंच करून त्याला बघतो की नाही? दिसायला कसा आहे? काळ आहे, पण तरी सुद्धा बघावासाच वाटतो, इतका सुंदर आहे. त्याचा उंच करून त्याला बघतो, त्याच्या दर्शनाला जातो. आपण त्याचं दर्शन घेतो, पण दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट मागे येतो नाही, मान वळून आपण त्याला बघतो. दिसायला कसा आहे? काळ आहे. दिसायला जरी काळा असला तरी इतका सुंदर आहे.
तुम्ही देवाला काय देता त्यापेक्षा किती प्रेमानं देता ते प्रेम माझा भगवान परमात्मा बघत असतो. न मने उचिष्ट हात वाटोळे, 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 तुका मने भक्ती पुढे, न मने उचिष्ट हात वाटोळे, तुका मने भक्ती पुढे, तुका मने भक्ती पुढे, न मने उचिष्ट हात वाटोळे, तुका मने भक्ती पुढे, न मने उचिष्ट हात वाटोळे, तुका मने भक्ती पुढे, तुका मने भक्ती पुढे, थोडा प्रेमाचा भोगेला, थोडा प्रेमाचा भोगेला, थोडा प्रेमाचा भोगेला, भोगेला, भोगेला. नवरे उचिष्टात वाटोळे परमात्मा बघत असतो. म्हणून तुम्ही किती भावानं देता हे माझं भगवान परमात्मा बघतो. म्हणून संत महात्मे म्हणतात देवाचं चिंतन करायचंय, ओरवर करण्यापेक्षा कसं करा, अभंगात भावे भावे हरी नाम घेते, आवडीने भावे
विश्ववाडी वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ती निघतं. ते म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? महिला मंडळ काय भूत म्हणले का तुमच्याकडे हिंदू वाटतं महिला? बापाने मुलाला सांगितलं बाळा रात्री 12च्या नंतर वडाच्या झाडावर ती निघतं, भूत निघतं. आता त्या मुलाने त्या वडाचं झाड बघितलं तर त्याच्या लगेच लक्षात यायचं या झाडावर रात्री 12च्या नंतर काय निघतं, भूत निघतं. एक 2-3 महिन्यानंतर गंमत अशी झाली का त्या मुलाला यायला रात्रीचा वेळ झाला होता. रात्रीचे 11:30 वाजले होते, 11:45 वाजले होते. त्या मुलाच्या लक्षामध्ये आलं की 2-4 महिन्यापूर्वी आपल्या बापानं सांगितलंय या झाडावर रात्री 12च्या नंतर भूत निघतं. आज 100% म्हटलं ना मला झाडा काढून जावं लागणार. आज 100% म्हटलं त्या भूताची माझी भेट होणार. मुलगा पूर्णपणे घाबरला होता. घरी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. जायला एकच रस्ता होता. त्याच्या लक्षात आलं आज 100% माझी भूताची भेट होणार. तो मुलगा झाडाच्या जवळ जसं जसं चालला होता तसं जसं झाड जवळ येत होतं तसं त्याच्या मनातली भीती वाढत चालली होती. बरोबर
भविष्याची चिंता करायची नाही. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येतात, एक येते चिंता आणि दुसरी येते चिंता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. एकावर टिंब दिला त्याचा अर्थ चिंता असा झाला आणि एकावरचा टिंब काढला त्याचा अर्थ चिता असा झाला. जी मेल्यानंतर जळते लोक म्हणतात त्याची चिता जळते, त्याला चिता असं म्हणतात. आणि जी जिवंत कधी पावली जाळते तिला चिंता असं म्हणतात. बघा, जीवनामध्ये एकाची चिता परवडली पण चिंता नको. कारण एकाच सुभाषितकाराने वर्णन केले, चिंतेमुळे काय होतो? चिंता असे घटे चतुर्य, असे घटे शरीर, पाप असे घटे लक्ष्मी, गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंतेमुळे माणसाची चतुराई घडते. म्हणजे एखादा किती तरी हुशार मनुष्य असेल पण त्याच्या जीवनामध्ये काही चिंता जर सतावत असेल ना, चिंतेमुळे त्याची चतुराई कमी होते. त्याला आठवण राहत नाही आपण काय कोणी ठेवलं हे त्याच्या लक्षात राहत नाही. त्या दिवशी आपण ते लक्षात घ्यायचं त्याच्या जीवनात काय आहे, चिंता आहे. म्हणून चिंता असे घटे चतुर्य, दुःख असे घटे शरीर. काही काही लोक म्हणतात आमच्या घरामध्ये खायला प्यायला भरपूर आहे पण आमच्या घरातल्या माणसांची तब्येत होत नाही. त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं त्याला तुम्ही किती काजू बदाम फळ फ्रूट किती खायला जरी दिले, दूध जरी पाजलं त्याची तब्येत होत का? त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं त्याच्या जीवनामध्ये काय आहे. ज्याची खरंच तब्येत आहे तो खरा या जगामध्ये कोण आहे? हे आमचं दोघीचं उदाहरण आहे. म्हणून दुःख जे गते शरीर आणि पाप जे गते लक्ष्मी. संत आपले म्हणतात बघा, काही काही लोक म्हणतात ताई पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता पण आता आमच्या हातामध्ये पैसा राहत नाही. त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं कुठेतरी आपलं पाप वाढत चाललंय. आणि ज्या दिवशी आपलं पाप वाढतं ना त्या दिवशी लक्ष्मी नाराज होऊन आपल्या दारातून निघून जात असते. पाप असे गते लक्ष्मी. हे मी सांगत नाही हे दास कधी संतांची वाणी, कबीर महाराजांची वाणी आणि संतांची वाणी जीवनामध्ये कधी खोटी ठरत नाही. म्हणून संत मात्र भगवान परमात्म्याला अतिशय करुणेने भगवंताची विनवणी करतात. भगवंता आम्ही तुझं नामचिंतन करायला तयार आहे पण तू एकच कर, आमची ती जी काही नौका आहे ती मध्ये भवसागरामध्ये बुडू देऊ नको. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन आपण सर्वजण संसारूपी भवसागराच्या अलीकडे आहोत, पलीकडे येणारा हा आपला पंढरीचा पांडुरंग परमात्मा तो देव आहे. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात त्या देवाचं तुम्हाला मला प्रत्येकाला नामचिंतन करायचंय. कारण का? दोन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. दोन पैसा संपत्ती ही कधीच माणसाच्या बरोबर येत नाही. आजही आपण त्या धनावर त्या संपत्तीवर इतकं प्रेम करतोय. तो का म्हणे धनासाठी देते प्राण, धनासाठी संपत्तीसाठी लोक आपला जीवन द्यायला तयार असतात. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका बाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं हो आजच म्हटली कार्यक्रमाला गेले होते, काही काही बायकांच्या गळ्यामध्ये किती सोनं गळ्यात सोनं हातात बांधल्या सगळं सोनं आणि मला ग्रॅम सुद्धा सोनं नाही, तुम्ही काही करा. म्हटली आजच्याच मला ना 10-12 तोळे असं गळा भरून सोनं केलं पाहिजे. आता महिला मंडळ आत्ताच्या काळामध्ये गळा भरून सोनं करायचं सोपी गोष्ट आहे का? आता सोनं किती लाखावर गेले. पुरुष मंडळ तुम्हाला काही कल्पना नाही? मला वाटतं तुम्ही सोनं केलंच नाही का? आता अगदी 1,42,00,000 पर्यंत आता ते सोनं गेले. आता फक्त सोनं म्हणायचं करायचं नाही. आणि आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं या वर्षी सोनं करायचं, त्याच्यामुळे त्याच्या भानगडीमध्ये पडायचं. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही साहजिक आहे असो. आता तिनंच सांगितलं काही करा म्हणजे आत्याच मला गळा भरून सोनं केलंच पाहिजे. आता नवऱ्याने विचार केला बायको सोनं म्हणते किती वर्ष झाले आपण हिला सोनं केलं नाही, सोनं इतकं महाग झालंय. तो लगेच तिथून निघाला सिन्नरच्या बाजारात. तुम्हाला बाजार सिन्नरचा असता. सिन्नरच्या बाजारात गेला आणि सिन्नरच्या बाजारातून त्यानं 1000 रुपयाचं 1 किलो सोनं आणलं. त्याला कुठलं सोनं म्हणतात? पुरुष मंडळ बघा सगळे बेंटिक्स म्हणले आणता वाटतं बायकांना. त्यानं ते असं 1000 रुपयाचं असं बेंटिक्सचं असं गळा भरून सोनं आणलं आणि बायकाला घरी आला म्हणला सोनं म्हणते ना हे सोनं घाल गळ्यामध्ये. आता सगळं सोनं
दिसायला लागलं. तिनं विचार केला, म्हटली एवढं सोनं घालून पांडुरंगातल्या बायकांनी मला कधीच बघितलं नाही. आज आपल्या गावची यात्रा आहे, म्हटली मला यात्रेत घेऊन चला, सगळ्या गावातल्या लोकांनी माझं सोनं बघितलं पाहिजे. सगळं सोनं गळ्यामध्ये घातलं, यात्रेमध्ये गेली. आता यात्रेमध्ये चोर असतातच. चोरांनी बघितलं, म्हणे बाईनं आत्ताच सोनं केलेलं दिसतंय, एवढं सोनं चोरलं का म्हटले आपल्याला 2-3 महिने चोरी करायची गरजच नाही. तिचं घर शोधून ठेवलं. आता रात्रीच्या वेळेला ती बाई घरी गेली, जेवण वगैरे झालं, नवऱ्याला म्हटली एवढं सोनं घालून मी कधी झोपले नाही, माझी इच्छा घालून झोप. म्हटलं तुझी इच्छा घालून झोप. आता सगळं सोनं घालून झोपली, एकटीच हॉलमध्ये झोपली. रात्रीच्या वेळेला चोर चोरी करण्याकरता आल्याबरोबर चोरांनी हिच्या गळ्यामध्ये हात घातला. हात घातल्याबरोबर हिनं सुद्धा सोनं असं त्या हाताने पकडलं. होतं कसं खोटं, पण सोडायला तयार नाही. आता सोडत नाही म्हणून एकानं तिचा हात पकडला, दुसऱ्यानं हिसका मारला, सोनं हातामध्ये घेतलं आणि खिडकीतून उड्या मारून चोर पळाले. मी त्यांच्या पाठीमागं पळत गेली खिडकीमध्ये. म्हटली नेल्यानं न्या, सगळं सोनं खोटं होतं. आता खोटं होतं म्हटल्यावर असा राग आला. म्हटले दुपारचे 12 ते रात्रीचे 12 आणि त्यातल्या त्यात सगळं खोटं सोनं. ते चोर परत आले, त्याचा उगाणी केला, अशी मारली, अशी मारली, अशी मारली. मारून झाल्यावर उठली, म्हटली नेल्यानं मारा, तुम्हाला केवढं मारायचं तेवढं मारा. म्हटली तुमच्यापेक्षा ना आमचा पप्याचा बाप मला जरा जास्तच मारतो. तू का म्हणे धनासाठी देते प्राण, धनासाठी संपत्तीसाठी जीव देण्यापेक्षा तुकोबरे म्हणतात आपला जीव आहे. तुका म्हणे बळी जीव देऊन दिला पाया बळी, देह समर्पिते देवा भाग काहीच न द्यावा, होईल आगवा. तुका म्हणे आनंद. आपला देह हा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचे. म्हणून नाथ बाबा म्हणतात कितीही जरी दुःख जीवनामध्ये आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेळ बाळगायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. नको Thank you.
काळजी घ्यायला तयार आहे. आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीच्या पाठीमागे लागायचं नाही, तर लक्ष्मीच्या पतीच्या आराधना आपल्याला करायची. पती लक्ष्मीचा गाणं नसे. आज काही काही पुरुष लोक म्हणजे आपण काय करतो, उठले सुटले की लोक तिच्या पाठीमागे पडतात. तिच्या पाठीमागे पडून ती आपल्याला मिळणार नाही, ती त्याची बायको आहे. तो ठरवतो माझ्या बायकोला कोणाच्या घरी पाठवायचं. नवऱ्यानं बायकोला सांगितलं माहिती द्यायचं नाही, ते जाते का माहिती नाही जात. आणि गेली ते नंतर काय होतात, भांडण करतात तुमच्याकडे. काय होतं, त्यांच्यामध्ये भांडण होतात. तशी ती देवाची बायको आहे, तो ठरवतोय माझ्या बायकोला कोणाच्या घरी पाठवायचे. पती लक्ष्मीचा जाणत असेल, तो तुमची माझी काळजी घ्यायला तयार आहे, तिच्या हातामध्ये काही नाही. तो सांगतो जा माझ्या त्या भक्ताच्या घरी जा, त्याला भरभरून देऊन ये. त्या दिवशी तो देत असतो. म्हणून संत महात्मे म्हणतात की या जगामध्ये एकाच असा मनुष्य होऊन गेला, त्यानं देवाला नाही देवाच्या बायकोला पळवलं, त्याचं नाव रावण. पण देवाच्या बायकोला पळवल्यामुळे कर्मे रावण क्षय पावला, त्याच्यामुळे रावणाचा नाश झाला. म्हणून संत महात्मे म्हणतात जीवनामध्ये जरा सावध व्हा, देवाचं चिंतन करा. कारण का भगवान परमात्म्याचं चिंतन हे तुमचा माझा प्रत्येकाचा उद्धार करणार आहे. बघा आता एक शब्द सांगते, सावधान. शब्द कधी ऐकला तुम्ही? कधी? आपल्या लग्नात, आपल्या लग्नाला त्या दिवशी ब्राह्मण गोवा आपल्याला सावध करत असतात. सावधान म्हणजे एकदा का सावधान हा शब्द आपल्या कानावर पडला, सावधान म्हणून आपल्या डोक्यावर अक्षदा पडल्या, तर त्या दिवशी ब्राह्मण गोवा सांगतात आता तुमची संसारातली प्रपंचातली जबाबदारी वाढली. आणि एकदा का डोक्यावर अक्षदा पडल्या, त्या पुरुषाच्या जीवनामध्ये आणा शब्द सुरू होतो. कुठला? आणा. साखर संपली, आणा. भाजी संपली, आणा. मुलांना कपडे, आणा. सगळ्यांना सावध करत असतो. संत महात्मे सुद्धा आपल्याला सावध करतात. त्या ठिकाणी रामदास स्वामींनी तुम्हाला मला प्रत्येकाला एक सावध करण्याचा प्रयत्न केला. बघा आता मी तुम्हाला आपल्या जन्मापासून ते आपल्या 100 वर्षापर्यंत आपल्या जीवनामध्ये काय काय घडतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे सांगत असताना त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या आयुष्यामध्ये भरता, कुठल्या वर्षामध्ये भरता हे तुमचं तुम्ही लक्षात घ्यायचं. आता माझा नंबर आला आणि माझा नंबर आल्यानंतर इथून पुढे मला काय करायचं याचा विचार जाचकाने करा. रामदास स्वामी आपल्याला सावध करतात, सावधान सावधान वाचे वदन नारायण, सावधान सावधान वाचे वदन नारायण, सावधान सावधान वाचे वदन नारायण, सावधान सावधान वाचे वदन नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष अंगी धरला मनाला, मग कैसा सावधान, बघा आपल्या जन्मापासून ते 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण काय काय करतो. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भराला मनाला, मग कैसा सावधान. 1 ते 10 वर्षाचं आयुष्य आपलं बालपणात जातं. 10 ते 20 वर्षामध्ये मुलांच्या अंगामध्ये मदन भरलेला असतो. ती काय करतात हे त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे 15 ते 20च्या मधली मुलं परमार्थाकडे जातीलच याची गॅरंटी ते म्हणतात नंतर करू. आता 20 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 30 वर्षाचं आयुष्य. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती, प्रपंच लागे वाटी, मग तुम्ही सांभाळताती, सावधान सावधान वाचे वदन नारायण. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती. 25 वर्षामध्ये आपलं लग्न होतं, 30 मध्ये आपल्याला मुलं बाळ होतात. ती मुलं बाळ लहान लहान असतात. त्यांना सांभाळता सांभाळता एखाद्यानं सांगितलं ताई चला का कीर्तनाला, दादा चलता का कीर्तनाला, तो म्हणतो नाही नाही लहान लहान मुलं आहे त्यांना सांभाळावं लागतं, मला कीर्तनाला यायला जमणार. 30 मध्ये परमार्थ होत नाही. मग तुम्ही
मग येतं 60 वर्षाचं आयुष्य. 60 मध्ये आपलं काय होतं? 60ची बुद्धी नाही, मग हात आली काठी, वसवस लागे पाठी, त्याचे हसती मराठी, सावधान सावधान साठीची बुद्धी नाही. 60 मध्ये माणसाची बुद्धी काम करत नाही, म्हणून 60 वर्षाचं आयुष्य झाल्यानंतर सासूबाईने सुनेला अजिबात बोलायला जायचं नाही. म्हणजे एक कदाचित सुनबाईकडून भाजीमध्ये मीठ जास्त जरी झालं आणि सासूबाई जेवायला बसली, सासूबाई म्हणते सुनबाई आज भाजीमध्ये मीठ जास्त टाकलं, ती म्हणते सासूबाई आता तुम्ही म्हाताऱ्या झाल्या, तुम्हाला जेवणाची चव कळत नाही, तुम्ही अजिबात मला बोलायचं. त्याच्यामुळे 60च्या नंतर अजिबात सुनेला बोलायला जायचं नाही, ते उलट आपल्याला वेगळ्यात करतात. 60 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 70 वर्षाचं आयुष्य. 70 मध्ये आपलं काय होतं? 70ची केली रचना, बसल्याने उठलेला, उठल्याने चालवेला, मग चाल वैद्यवान, सावधान सावधान वाजवायला. 70 मध्ये माणसाला खाली बसताना सुद्धा हात टेकून बसावं लागतं, हात टेकून उठावं लागतं. बरं उठल्या उठल्या दर चालता येत नाही, पाय चालू देत नाही, ती 70ची अवस्था. 70 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 80 वर्षाचं आयुष्य. 80 मध्ये आपलं काय होतं? 4 वीस मिळून 80, मग तो झाला अपयशी, पायरी रमचली जायची, जीव होतो काजळीशी, सावधान सावधान वाजेला नारळ. 4 गुणिले 20 मिळून 80. मग 80 मध्ये बघा माणसाला अपयशच येतं. 80 मध्ये अजिबात वय झाल्यानंतर म्हाताऱ्या माणसाने कोणाचं लग्न जमवायला जायचं नाही. आणि एखाद्या बाबाने जर सांगितलं आमच्या नात्यामध्ये मुलगी फार चांगली आहे, लोक म्हणतात त्याचं वय झालं, त्याला काय कळतं मुलीबद्दल. म्हणजे जरी चांगली असली तरी 80 मध्ये माणसाला अपयशच येतं. अजिबात कुठलंही शुभ कार्य करण्याच्या भानगडीमध्ये 80 मध्ये पडायचं नाही. त्या आजी आजोबाला वाटतं एवढं वय झालं, अजून संसार करावा, अजून प्रपंच करावा, पण मुलं म्हणतात आता तुम्ही म्हातारे झालात, मग एवढ करायची नाही. पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही ना, तशी माणसं संसाराशिवाय जगू शकत नाही. ही 80 वर्षाची अवस्था. 80 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 90 वर्षाचं आयुष्य. मग वर्ष झाले बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध, सावधान सावधान वाजेला नारळ. 90 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाची मान हालायला लागते, दात सगळे पडलेले असतात, मान हालायला लागते. आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, समोरच्या माणसाला काय बोलतो हे कळत नाही, आपल्याला उठता येत नाही, बसता येत नाही, आपण कोपऱ्याला बसलेलो असतो. आपण कोपऱ्याला बसलेलो असतो. जी मुलं आपल्याला तरुणपणामध्ये आजी आजोबा म्हणतात, तीच मुलं ती सुनबाई नातवंडाला झोळीमध्ये झोका देताना ते बाळ जर झोपत नसेल त्याला म्हणते बाळा झोप, बाळा झोप, नाही तर भोकाळी बाजूलाच बसली. म्हातारपणे आपण कोण होतो? भोकाळी. ही आपली 90ची अवस्था. 90 वर्षाचं आयुष्य संपलं. आता येतं शेवटचं शतक. एक शतक पूर्ण झाला, आला केशवाला गेला, रामदास स्वामी म्हणे, योग साधन झाला, साधन झाला.
जगामध्ये येत असतो. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. कौतुक तू पाहे संकेताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे. या जगामध्ये आपल्या हातामध्ये काहीच नाही. आले देवाजी जमना आले देवाजी त्या सप्त्यामध्ये पहिल्या दिवशी ती कीर्तन करणार आहे. कारण ती मला म्हटली मम्मी तू चौथीला असताना पहिलं कीर्तन केलं ना, मग मी पण चौथीलाच करणार. आता ती चौथीला गेली. म्हणजे माझं काय नाही, आले तेव्हा तिच्या मनात तेथे कोणाचे चाललं त्याने ठरवलं की माझी मुलगी तिला कीर्तन करायचं. सगळं काही त्याच्या हातात आहे. आणि म्हणून या जगामध्ये आपलं काहीच नाही, सगळं काही भगवान परमात्म्याच्या हातात आहे. जाता जाता कार्यक्रमाची वेळ संपली, जास्त वेळ घेणार आणि शेवटचे 5-7 मिनिटं घेते. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करे. या विश्वामध्ये मायबापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर किती जरी रडलं फायदा होणार नाही. आज या परिवारातून एक आई आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या नातवंडांना, सगळ्या परिवाराला पोरकं करून या जगातून या विश्वातून निघून गेली. फार मोठा त्यांचा हा माझे परिवार आहे. ज्या वेळेला ती आई या जगातून या विश्वातून निघून गेली तेव्हा ती 1 वर्षामध्ये परत कधीच आपल्या घरी आली नाही. अगर भविष्यातही ती येणार नाही. कारण का, जेव्हा आपले मायबाप आपल्याला सोडून जातात ना, तेव्हा ते कुठे गेलेले असतात माहिती? गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला म्हणून नाही कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. घोडी रखू माई गेली झाली दास पंढरी. श्रद्धांजली देता हर हरे माझी काया. राहू दे माझी आई मोक्षपदी देवराया. जिवंतपणी माणसाला किंमत कळत नाही. एकदाच आपले मायबाप गेले, आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला, माझ्या बापाला मोक्षपदाला ने. पण एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून आपल्याला सोडून गेली ना, ती परत कधीच आपल्या घरी येणार नाही. याला कारण का, सोडून या गेली आई मायेने घराला. आई 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 हाका मारू मी गुन्हा. आई आई आई
शकत नाही. जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे तोपर्यंतच आपल्याला माहेर असतं. ज्या दिवशी माहेरातून आपली आई निघून गेली त्या दिवशी मुलींना आपलं माहेर संपलं. कारण का आपल्या मुलीच्या आतुरतेने प्रेमाने वाट बघणारी आई आज त्यांच्या मुली घरामध्ये आल्यानंतर घराच्या कोपऱ्याला कुठेही जरी शोधलं तरी ती आई या जगामध्ये आपल्याला दिसणार नाही. आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. पण असं एकही घर नाही त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे किती गोड असतं माहितीये. माय लेकीचं भांडण दया दुधाची रोकणी लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. घरामध्ये आईचं मुलीचं जर भांडण झालं ना मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं माहितीये. आई शिकवते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये काय म्हणते आई. अगं तुझी मुलीची जात आहे ग, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय. रस्त्यावर परक्या पुरुषाशी पटकन बोलू नये आणि बोलली तर लोक नावं ठेवतात ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलींवर करत असते. मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात त्या आई बापाला सुद्धा कळत नाही हो. अचानक एका पाठोपाठ एक सगळ्या मुली लग्न करून परघरी निघून जातात. त्या घरामध्ये त्या आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही हो. मग ती आई काय करते, असं भिंतीवर चिमणी पाखरांचं चित्र काढते. रात्रंदिवस ना चिमण्यांना बघते आणि शेजारीला पटकन म्हणते माझ्या घरातल्या सगळ्या माझ्या चिमण्या उडून गेल्या ग. त्या आई रडते, लेक जाते सासरला आई राग करमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी बाळाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कसं तोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. आई बापाची आठवण काढल्यानंतर या नदीला कुठून पाणी येतं कळत नाही हो. मनामध्ये आई बापाविषयी असणारं प्रेम आणि आई बापाविषयी असणारी आपुलकी जीवनामध्ये सगळ्यांना विसरा पण आई बापाला कधी विसरू नका. आई बाप म्हातारे होतात, मुली बिचाऱ्या लग्न करून वर घरी गेलेल्या असतात, मुलांना त्यांच्या बायका आलेल्या असतात, मुलं होत असतात. मुलं आई बापाकडे जास्त लक्ष देत नाही. मग त्या वेळेला आई शेजारीला म्हणते आमची मुलं आता आमच्याकडे लक्ष देत नाही. माझ्या सगळ्या चिमण्या लग्न करून गेल्या, आज मरू का उद्या मरू याची गॅरंटी नाही. मुलं लक्ष देत नाही. पण कमीत कमी माझ्या मुलींना मरता मरता मला डोळे भरून बघायचे. तू एकच कर, जरा माझ्या मुलीला निरोप दे आणि माझ्या मुलीला जरा मला भेटायला बोलू. त्या रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांग पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालक भेटवा. नाव लेकीचं घेता जात गडा गडा, माझी डोळं पुसणारी लेक गुंतली संसारात. येते सपनात काही बोलत ती आई, भर चैताच्या मनात माझी सुखदी गजारी. करू लेकीचं नशीब झालं पार गरजण्याच्या वाचून कोणी घेणार, कोणी घेणार, कोणी घेणार. अशा प्रकारे मायबाप आपल्या मुलांवर प्रेम करतात. सगळ्या जगाला विसरा जी आई आज या जगातून निघतात. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. आई माझे पोर
जगातून या विश्वातून निघून गेली. अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन त्या मातेने जगलं. आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर, आपल्या संपूर्ण परिवारावर तिने उत्तम प्रकारे संस्कार केले आणि तीच माता आज या जगातून या विश्वातून निघून गेली. ईश्वर चरणी प्रार्थना करूया, आमच्या आईला भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देऊ, ईश्वर त्यांच्या आपल्याला चिरशांती देऊ. माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने आईला भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी सीताबाई नरहरी वाजे या आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं आणि तिच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत. आमचे आदरणीय माझे बंधू ज्यांनी मला बहीण मानले ते आमचे पोपट अण्णा वाजे, बाळासाहेब भाऊ नरहरी वाजे, त्यांचे पुतणे आहेत, बहिणी आहेत, नातू आहेत, सोना आहेत. खूप मोठा असा हा परिवार आहे. त्यांची मुलगी आहे शाळूबाई विठ्ठल झणकर, त्यांच्या सोना, त्यांच्या बहिणी, खूप मोठा असा परिवार आहे आणि सगळ्या परिवारातून आज एक आई या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातेला ईश्वर चरणी जागा मिळण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम अगदी 3-4 महिन्यापूर्वीच आमच्या पोपटांनी मला ही कीर्तनाची तारीख दिली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन अतिशय कार्यक्रमाची धडपड ताई, लवकर या कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलं, पण खरंच आल्याबरोबर एवढा पाऊस पडत होता, असं वाटलं की आज कीर्तनाला कुणीच येणार नाही. पण खरंच पोपटांना तुम्ही या ठिकाणी ही कमवलेली माणसं, तुमची माणुसकी एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा आज या ठिकाणी तुमचं जेवढं नियोजन होतं सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. काही उभ्या आहेत म्हणून इकडे खुर्च्या रिकाम्या आहेत, पण निश्चितच जेवढं तुमचं नियोजन होतं तेवढे 100% माणसं तुमच्या कार्यक्रमाला आली. पण जीवनामध्ये आपण पैसा किती कमवला त्यापेक्षा माणसं किती कमवली हे फार महत्वाचं आहे. ती माणसं तुमच्या परिवाराने तुम्ही कमवली. आज या ठिकाणी या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड स्मृदुंगाची सेवा केली ते महाराष्ट्र भूषण, आपल्या परिसराचं भूषण, ज्यांच्या नावातच भूषण आहे असे आमच्या आदरणीय दृष्टप्रायण भूषणजी महाराज जाधव, अतिशय गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. भूषण महाराज तुमचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते माझी पुतणी युवा कीर्तनकार उमेताई पाटील, ते सुद्धा गोड कीर्तन करते. तिनेही गोड असं गायन केलं, तिचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. तिच्या बाजूला आहे ते आपल्या तुमच्या सिन्नर तालुक्याचं भूषण चापडगावची श्रावणी संजय आव्हाड, ती आपल्या तालुक्यातली कन्या आहे श्रावणी आव्हाड. तिनं सुद्धा गोड असं गायन केलं, ती सुद्धा गोड असं कीर्तन करते. त्या दोघींचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तिसरं चरण जी म्हटली ती श्रद्धा भगत, ती सुद्धा प्रॉपर सिन्नरचीच आहे. तिचे मम्मी पप्पा सुद्धा, आई बाबा सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि सिन्नरवरून मुलगी मुंबईवरून येणार म्हणून तिच्या आईवडील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तिच्या आईवडिलांचं तिनं सुद्धा गोड असं गायन केलं. भविष्यात ती सुद्धा चांगली कीर्तनकार होईल आणि पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वडनोंगळ, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. आम्ही सगळ्या जणी सकाळी भिवंडीवरून निघालो आणि सगळे एकाच गाडीत आलो बरं का. या सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये श्रावणी, श्रद्धा, वैष्णवी सगळ्यात छोट्या आहेत. ती कन्या माझी कन्या देया, मयुरी, सिद्धी, नूतन, नंदिनी, तपस्वी आणि भक्ती या सगळ्या विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या. त्या सुद्धा बहुतेक नगर नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. या ठिकाणी आल्या, गोड गायल्या, गोड नाचल्या, गोड पावल्या खेळल्या. आवडलं का तुम्हाला? आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड अशी घेण्याची सेवा दिली ते आमच्या आदरणीय महाराज. खरंच नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचायचा, इतके गोड नाचलात तुम्ही. पांडुरंगाच्या रूपात त्यांचं दर्शन झाले, तुमचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड असा पोहोचवला. साऊंड सिस्टीमवाले दादा गोड असं ऑपरेटिंग केलं, खूप सुंदर दादा, एकदम कडक. कारण का शक्यतो हॉलमध्ये सिस्टीम लागतच नाही, खूप सिस्टीमचा प्रॉब्लेम येतो, पण तुम्ही खूप गोड सिस्टीम लावली दादा, तुमचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रावर दिसणार आहे त्या दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झाला, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी, इकडचे सगळे पुरुष वर्ग, समोर बसलेली संप्रदायातील माझी वारकरी मंडळी, महाराज मंडळी, ज्यांनी मला बहीण मानले असे आमचे आदरणीय सुखदेव दादा वाजे, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. पाठीमागे सुद्धा काही प्रतिष्ठित मंडळी आहे, मला काही आपला परिचय नाही, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या साथीला पोलीस वगैरे आहेत, म्हणजे काहीतरी मोठं व्यक्तिमत्वच असणार एवढंच मी सांगू शकते. आणि मग असे राजाभाऊ वाजे सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावून गेले. आणि तुमचं नाव मला माहिती आहे त्याबद्दल सॉरी, पण तुमचं नाव घेतलं असं समजा. आणि कार्यक्रमानंतर ओळख द्या म्हणजे
क्षमस्वरूप आणि या ठिकाणी आमच्या आदरणीय भरत भाऊ आरोटे मागासतील जे त्यांच्या सौभाग्य होते आमच्या आरोटे ताई सकाळी आल्याबरोबर त्यांच्या घरी फ्रेश झालं मग पुढे आलो इथे येऊन आम्ही चहापाणी नाश्ता केला त्यांच्या घरी सुद्धा केला त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार एकदा सर्वांनी मोठ्या प्रमाणे भजन करा ते पवित्र सेवा संबोधे विठोबा रखुमाई विठोबा यांचं दुःखद निधन झालं. गेल्या 1 वर्षापासून या परिवाराला निश्चितपणे या माऊलींची आठवण होत राहील. या परिवाराच्या अतिशय चांगल्या कामामध्ये प्रगतीमध्ये या माऊलीने अनन्यसाधारण असं व्यक्तिमत्व पणाला लावून या कुटुंबाला मार्गदर्शन केलं. मी या ठिकाणी सांगू शकतो या माऊली जरी आज या परिवारात नसल्या तरी त्यांनी दिलेले आदर्श विचार केलेले संस्कार या परिवाराला निश्चितपणे आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करताना फलदायी ठरेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय आमचे मार्गदर्शक पोपटांना वाजे, बाळासाहेब विठोबा दादा आणि जनार्दन वाजे यांच्यासहित त्यांच्या भगिनी मुली यांना निश्चितपणे या माऊलींचं योग्य असं मार्गदर्शन आतापर्यंत लाभलं. त्यांच्या प्रति आदर व्यक्त करताना या कुटुंबाला प्रत्येक क्षणाची आठवण होत राहील. निश्चितपणे या माऊलींच्या जाण्याची उणीव वाजे परिवाराला सदैव भासत राहील. हे दुःख पेलवण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव. या माऊलींच्या अमर आत्म्यात चिरशांती लाभो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या मोगली परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रित्यर्थ ज्यांचं मौलिक असं विचारधन तुम्हाला लाभलं वनिताताई आपल्याबद्दल आदर व्यक्त करताना 2-3 कार्यक्रम आपले प्रवचन कीर्तन आम्ही श्रवण केली. निश्चितपणे आपण जे मार्गदर्शन करतात त्याचा उपयोग आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडेल हाही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपले मौलिक असं विचारधन आम्हाला सदैव लाभत राहू ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या वाजे परिवाराप्रती आपण सर्वजण त्यांच्या संवेदना या ठिकाणी त्यांना आपल्या जीवनामध्ये ऊर्जित अवस्था देण्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्वांप्रती वाजे परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. या परिवाराला सांत्वन देण्यासाठी काही क्षणापूर्वी सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे काही अपरिहार्य वेळेमुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु या परिवाराला त्यांनी सांत्वन दिलं. निश्चितपणे खासदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सभापती सन्माननीय शरद भाऊ थोरात, सन्माननीय संचालक आमचे मित्र प्रकाशजी तुपे, PSI ज्यांचा ताईंनी आता नामोल्लेख त्यांना आठवला नाही, आमच्या पांडुर्ली पोलीस स्टेशनचं जे कामकाज बघतात ते सन्माननीय गोसावी दादा, प्रगतीशील शेतकरी आणि आमच्या पोपटांनांचे जवळचे मित्र कृषी भूषण ॲडव्होकेट रवींद्रजी बोराडे, त्याचबरोबर MSc
सन्माननीय वरपे सर, पोलीस कॉन्स्टेबल अमोलजी शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेवजी शिंदे, ज्ञानेश्वर बोडेसे आणि आमचे युवा उद्योजक विशाल भाऊ कानडे. आपला सर्वांचा वेळाभावी नामोल्लेख मी या ठिकाणी करू शकत नाही, त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो. पण आपण सर्वजण वाजे परिवाराचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आपण आलात, पुनश्च एकदा आपला सर्वांप्रती आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र नंदूभाऊ पवार यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावं. मी कृपया सर्व वक्त्यांना नम्रतेने विनंती करतो. वेळेअभावी पावसाळी वातावरण असल्या कारणानं आपण या ठिकाणी काही 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. त्यानंतर बाबुरावजी मोजाळ, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सन्माननीय उपाध्यक्ष बाबुराव पाटील मोजाळ यांनी या ठिकाणी यावं. यानंतर सुरेश भाऊ गवळी, आदरणीय नंदूभाऊ पवार, माळीगुरुजी. आणि अडचणी आणि दुःख हे जगायचं नाही, हे गेलेचं आहे. बरोबर 1 वर्ष झालं आम्ही या आमच्या सीताबाई वाजे यांना ह्या माझ्या मावशी, नात्यानं मावशी, जुने परंपरा लाभलेली, जुने विचार, जुने आचार, स्वच्छ विचार आणि स्वच्छ आचार त्या नेहमी म्हणायच्या. माळीगुरुजी अहो ही दुनिया फार बदलली, दुनिया जरी बदलली तर परमेश्वर बदलत नाही. जर परमेश्वरची चिंता तर आज या ठिकाणी सीताबाई आपल्याला सोडून गेली. एक जुनी परंपरा